नमस्कार. आजच्या या विशेष भागात आपण इयत्ता 10वीच्या इतिहासातील एक प्रचंड महत्त्वाचं आणि तितकंच रंजक प्रकरण पाहणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे प्रसार माध्यमे आणि इतिहास. बघा, आधी आपण या विषयाचं सखोल विश्लेषण करणार आहोत आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी यावरचा पूर्ण स्वाध्याय सुद्धा सोडवणार आहोत. म्हणजे एकदम पक्की तयारी. तर आजचा आपला प्रवास कसा असेल? अगदी सोपा आहे. आधी प्रकरणाची थोडक्यात ओळख, मग मुद्रित माध्यमांचा म्हणजेच छापखान्यांचा प्रवास, त्यानंतर रेडिओ आणि दूरदर्शनची क्रांती, मग प्रसारमाध्यमे आणि इतिहासाचा नेमका काय संबंध आहे ते पाहू, आणि शेवटी अगदी हमखास विचारले जाणारे स्वाध्यायातील वस्तुनिष्ठ आणि सविस्तर प्रश्न. चला तर मग सुरू करूया भाग पहिला. प्रकरणाची ओळख. थेट दवंडी ते आजच्या डिजिटल युगापर्यंतचा प्रवास. जरा विचार करा, पूर्वीच्या काळी राजाला एखादी साधी बातमी जरी लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर काय करावं लागायचं? गावोगावी दवंडी पिटवली जायची किंवा दगड्यांवर शिलालेख कोरले जायचे, हो ना? ह्या सगळ्याला कित्येक दिवस, कधीकधी महिने लागायचे. पण आज इंटरनेट आणि वेब पत्रकारितेच्या एका क्लिकवर तीच बातमी अवघ्या काही सेकंदात लाखो लोकांपर्यंत पोहोचते. वेगाचा आणि प्रमाणाचा हा फरक खरोखरच थक्क करणार आहे. मग आता मुख्य प्रश्न येतो, प्रसारमाध्यमे म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर लोकांपर्यंत बातम्या, माहिती, ज्ञान आणि मनोरंजन पोहोचवणारी साधने म्हणजे प्रसारमाध्यमे. आणि एक लक्षात घ्या, ही साधनं फक्त मनोरंजनासाठी नसतात बरं का. ती एका सक्षम लोकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा म्हणजे चौथा स्तंभ मानली जातात. आता वळूयात दुसऱ्या भागाकडे, मुद्रित माध्यमांचा प्रवास म्हणजेच शाई आणि कागदाचे युग. आपण आता जो तक्ता पाहतोय ना, तो परीक्षेच्या दृष्टीने खूप म्हणजे खूपच महत्त्वाचा आहे. हे एक प्रकारचं चीट शीटच समजा. बघा, 1780 मध्ये जेम्स ऑगस्टस हिक्की यांनी बेंगॉल गॅझेट हे भारतातलं पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र सुरू केलं. त्यानंतर 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिलं मराठी वृत्तपत्र आणलं. आणि 1881 मध्ये लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेली केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र. या 3 जोड्या अगदी तोंडपाठच करून ठेवा. या व्यतिरिक्त आणखीही काही महत्त्वाची मराठी वृत्तपत्र होती, जसं की भाऊ महाजनांच्या प्रभाकरमधून लोकहितवादींची प्रसिद्ध शतपत्रे छापून आली. 1842च्या ज्ञानोदयामध्ये तर 1857च्या संघर्षाची बातमी आणि आशिया युरोपचा पहिला नकाशा छापून आला होता. विचार करा, त्या काळी नकाशा छापणे किती मोठी गोष्ट होती. पुढे इंदुप्रकाशने विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला, तर कृष्णराव भालेकर यांचं दीनबंधू हे खऱ्या अर्थाने बहुजन समाजाचा आवाज बनलं. आणि हो, बाळशास्त्री जांभेकरांनी 1840 मध्ये दिग्दर्शन हे पहिलं मराठी मासिकही सुरू केलं होतं. या सगळ्यांनी मिळून समाजात एक मोठी वैचारिक क्रांती घडवून आणली. इथून पुढे येतो आपला तिसरा भाग, रेडिओ आणि दूरदर्शन, एक प्रकारची इलेक्ट्रॉनिक क्रांतीच. भारतात रेडिओचा प्रवास नेमका कसा झाला? तर 1924 मध्ये मद्रास येथे पहिलं खासगी प्रसारण सुरू झालं. नंतर ब्रिटिश सरकारने IBC आणि ISBS या नावाने ते स्वतःच्या ताब्यात घेतलं. पुढे 1936 मध्ये याचं नामकरण ऑल इंडिया रेडिओ असं झालं. आणि सर्वात रंजक गोष्ट म्हणजे स्वातंत्र्यानंतर ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांनी एक सुंदर नाव सुचवलं आणि तिथून पुढे हा रेडिओ आपला लाडका आकाशवाणी बनला. आकाशवाणीचं ब्रीदवाक्य काय आहे माहिती आहे? बहुजन हिताय बहुजन सुखाय, म्हणजेच सर्वांच्या कल्याणासाठी आणि सर्वांच्या आनंदासाठी. याच उदात्त हेतूने विविध भारती सेवेद्वारे तब्बल 24 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून आकाशवाणी आपले कार्यक्रम घराघरात पोचवते. खरोखरच कमाल आहे ना? आता दूरदर्शनच्या प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर 15 सप्टेंबर 1959 मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते दिल्ली दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन झालं. आपल्या महाराष्ट्रात 1972 मध्ये मुंबई केंद्र सुरू झालं आणि 1982 साल तर खूपच खास होतं, कारण तेव्हा भारतात रंगीत टीव्हीचं म्हणजेच कलर टेलिव्हिजनचं आगमन झालं. चित्र आणि आवाज दोन्ही एकत्र मिळत असल्याने हे माध्यम बघता बघता संपूर्ण भारतात प्रचंड लोकप्रिय झालं. आता आपण पोहोचलो आहोत चौथ्या भागावर, प्रसारमाध्यमे आणि इतिहास यांच्यातील अटूट संबंधाचे सखोल विश्लेषण.
आता आपल्याला प्रश्न पडेल की वर्तमानपत्र किंवा टीव्हीवाल्यांना इतिहासाची काय गरज? तर बघा, वर्तमानपत्रांना एखाद्या चालू बातमीची पार्श्वभूमी सांगण्यासाठी जुना इतिहासच खणून काढावा लागतो. आकाशवाणीला ऐतिहासिक नेत्यांच्या जयंतीचे किंवा स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम सादर करताना इतिहासाचाच आधार घ्यावा लागतो. आणि दूरदर्शनचं म्हणाल तर भारत एक खोजसारख्या ऐतिहासिक मालिका बनवताना त्या काळातले कपडे कसे होते, भाषा कशी होती, हे सगळं हुबेहूब दाखवण्यासाठी इतिहासाचा सखोल अभ्यास करण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. पण इथे एक मोठा धोक्याचा इशारा आहे. माध्यमांमधून आपल्यापर्यंत येणारी प्रत्येकच माहिती 100% खरी असते का? अजिबात नाही. जर्मनीतील स्टर्न साप्ताहिकाचं उदाहरण घ्या. त्यांनी चक्क ॲडॉल्फ हिटलरच्या स्वतःच्या हस्ताक्षरातील रोजनिशी म्हणजे डायऱ्या छापल्या होत्या. पण नंतर काय झालं? त्या पूर्णपणे बनावट आणि खोटे असल्याचं उघडकीस आलं. म्हणूनच कोणत्याही माहितीवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता तिचं चिकित्सक आकलन करणं म्हणजे ती खरंच कुठून आलीये हे तपासून पाहणं अत्यंत गरजेचं असतं. सखोल विश्लेषण तर झालं. आता वेळ आहे आपल्या पूर्ण स्वाध्यायाची. भाग 5. वस्तुनिष्ठ प्रश्नांद्वारे ज्ञानाची उजळणी. चला पहिला प्रश्न बघूया. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केले? आठवते का? आपण मगाशीच त्या चीट शीटमध्ये हे पाहिलं होतं. अगदी बरोबर. याचं अचूक उत्तर आहे जेम्स ऑगस्टस हिकी. त्यांनी 29 जानेवारी 1780 मध्ये बेंगॉल गॅझेट हे वर्तमानपत्र सुरू केलं होतं. हे नाव ऐतिहासिक घटनाक्रमात अगदी पक्क लक्षात ठेवायचं बरं का. आता पुढचा प्रश्न. इथे आपल्याला खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. पर्याय आहेत: 1. प्रभाकर, आचार्य प्रके अत्रे. 2. दर्पण, बाळशास्त्री जांभेकर. 3. दीनबंधू, कृष्णराव भालेकर. आणि 4. केसरी, बाळ गंगाधर टिळक. नीट विचार करा, यातली चुकीची जोडी कोणती असेल? सापडली? होय, यातील चुकीची जोडी आहे प्रभाकर आचार्य प्रके अत्रे. कारण आपल्याला माहितीये, प्रभाकर हे वर्तमानपत्र प्रत्यक्षात भाऊ महाजन यांनी सुरू केलं होतं. अशी ऐतिहासिक नावं आणि त्यांचे संस्थापक यांच्या अचूक जोड्या लक्षात असणं परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. आता आपल्या विश्लेषणाचा आणि स्वाध्यायाचा शेवटचा टप्पा. भाग 6. सविस्तर उत्तरे, टीपा आणि कारणे. परीक्षेला नेहमी विचारली जाणारी एक अत्यंत महत्त्वाची टीप म्हणजे वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. बघा, त्या काळात वर्तमानपत्रांनी फक्त बातम्या छापण्याचं काम नाही केलं. त्यांनी खऱ्या अर्थाने ब्रिटिश सत्तेविरोधात जनमत तयार केलं. लोकांच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवली. आपला महान भारतीय इतिहास आणि संस्कृती त्यांनी घराघरात पोचवली. तसंच समाज सुधारणांवरही मोठी चर्चा घडून आणली. केसरी आणि मराठा यांसारख्या वृत्तपत्रांनी तर स्वातंत्र्य लढ्याला एक भक्कम वैचारिक आधारच मिळवून दिला. आता आणखी खूप महत्त्वाचा कारण स्पष्ट करा या प्रकारचा प्रश्न पाहूया. प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. मगाशी सखोल विश्लेषणात आपण यावरच तर फोकस केला होता, आठवतंय? तर याचं कारण अगदी सोपं पण तितकंच गंभीर आहे. माध्यमांमधून मिळणारी माहिती नेहमीच वास्तवाला धरून असेल असं सांगता येत नाही. ती कधीकधी अपुरी, दिशाभूल करणारी किंवा अगदी चक्क खोटी असू शकते. स्टर्न साप्ताहिकाच्या त्या बनावट हिटलर डायऱ्यांचं उदाहरण आपण पाहिलंच. म्हणूनच कोणतीही माहिती डोळे झाकून स्वीकारण्यापूर्वी ती कुठून आलीये, तिची पार्श्वभूमी काय आहे हे तपासून पाहणं म्हणजे तिचं चिकित्सक आकलन करणं एकदम मस्ट आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या ह्या सविस्तर विश्लेषणाच्या आणि स्वाध्यायाच्या अगदी शेवटी आलो आहोत. पण जाता जाता आपण एका भन्नाट प्रश्नावर नक्की विचार करूया. आजपासून बरोबर 100 वर्षांनंतर भविष्यकाळातले इतिहासकार आजच्या ह्या सोशल मीडियाकडे आपल्या काळाचा ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून कसे पाहतील बरं? आपण आज जे काही शेअर करत आहोत ना, तो उद्याचा इतिहास बनणार आहे. ह्याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासह आपण आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक विषयासह.